मी पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये जी शेती करायचो, त्याच्यामध्ये उत्पन्न कमी होतं आणि ताण माणसाचे कष्ट जास्त होते. आणि आता जे मी हे प्रणव ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतो, त्याच्यामध्ये जे अविना आहे, ती वापरल्यापासून फळाची न्यूट्रन डिफिशियन्सी दाखवत नाही आणि तिचं जे प्रमाण आहे ते हप्त्यातून 8 लिटर सोडावं लागतं. त्याच्यानंतर त्यांचे आणखीन दुसरे प्रोडक्ट हे कौसामॅक्स ते पण मी यूज करतो. त्याने पण मालाला खूप साईजला आणि चकाकीला चांगले रिझल्ट आहे. नॅटल पण वापरतो मी प्रणामचे. त्याने पी-एच मेंटेन होते आणि स्टिकरचं पण काम करते. माझ्याकडे एक 8 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये 2 एकर डाळिंब आहे आणि 4 एकर मोसंबी आहे, 2 एकर कपाशी आहे. तर त्याच्यामध्ये डाळिंबाची माझी हार्वेस्टिंग झालेली आहे. 10 टन माल हार्वेस्ट झाला आणि आता मोसंबीच्या हार्वेस्टिंगला 1-2 महिने बाकी आहे. तरी प्रत्येक झाडावर 100 किलोच्या आसपास माल आहे. मी एक 10-12 वर्षापासून शेती करतो. पहिले आपली पारंपरिक पद्धतीने शेती करायचो. परंतु मी बी.टी. गोरे सरांचे लेक्चर केले. त्याच्यातून मला असा अभ्यास झाला, की बाबा आपण शेती ही अभ्यास करून केलेली फायदेशीर असते. तर त्याच्यानंतर मी एक प्रमा ॲग्रोचे अविना ही किट वापरायला सुरुवात केली. 15 ते ₹20 लिटरप्रमाणे आपल्याला त्याच्यातून मायक्रोन्यूट्रिएंट भेटतात. तिचे खूप चांगले रिझल्ट आहेत. पूर्वी मालाची जी क्वालिटी आणि क्वांटिटी होती ती कमी होती आणि आता अविना जेव्हापासून मी सुरू केली, तेव्हापासून मालामध्ये जवळपास 30% वाढ झाली. जो माल 70 किलो निघायचा एका झाडावर तो आता 100 किलोपर्यंत वाढलेला आहे. पूर्वी जो मायक्रोन्यूट्रिएंटवरती जो खर्च होता किंवा रासायनिक खताचे एन-पी-के ते सगळं मिळून माझा एकरी ₹50,000 खर्च होता. तो कमी होऊन आता एकरी ₹25,000 होऊन जातं वर्षाचं. डाळिंबाला मी एकरी 2 एकरमध्ये 10 टन माझा माल निघाला यंदा पहिल्याच वर्षी, पहिल्याच बहाराला आणि अपेक्षा आहे माझी की आता पुढच्या वर्षी माझं उत्पन्न ते डबल होईल आणि जे अविना आहे ते कोणत्याही पिकासाठी चालते. माझा डाळिंबामध्ये याच्या आधी पूर्वी काहीच अनुभव नव्हता. पहिल्याच बहाराला मी रोगमुक्त डाळिंब काढले. अविनामुळे मला खूप चांगले रिझल्ट भेटले. आता बाजारभावाचं आपल्या हातात नाही आहे. पण आपण खर्च कसं कमी करता येईल आपल्याला ते आपल्या हातात आहे. आणि तो पर्याय म्हणजे अविना वापरून याचं एक 25% लोक आपण खर्च कमी करू शकतो. उत्पन्न वाढवू शकतो. उत्पन्न वाढवायचं आपल्या हातात आहे, पण भावाचं आपल्या हातात नाही आहे. तर मी शेतकऱ्यांना एवढीच विनंती करेन, की बाबा तुम्ही अवेनो वापरा. खूप चांगले रिझल्ट आहे अवेनोचे.